संचेतीत घेऊन ना दवा संचेती घेऊन जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत। आज सकाळी ते शिवाजीनगर येथील निवासस्थान येथून सर्किट हाऊसच्या दिशेने निघाले। त्याचवेळी शिवाजीनगर परिसरातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला होता। यावेळी पुण्याच्या पालकमंत्री असलेले अजित पवारांनी तत्परता दाखवत ताफा थांबवून अपघातग्रस्तांची मदत केली। यावेळी अजित पवारांनी अपघात झालेल्या व्यक्तीची विचारपूस केली, त्यांना धीर दिला। ताफ्यातील ॲम्ब्युलन्समधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्यासाठी देखील त्यांनी सांगितलं। त्यानंतर अजित पवार आपल्या पुढील नियोजनासाठी कामासाठी रवाना झाले। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय। अजित पवार मदत करताना त्यांच्याशी बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत। एक व्यक्ती अपघात झाल्यानंतर खाली पडलेला दिसत आहेत। यावेळी अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा थांबतो। अजित पवारांचे कर्मचारी सुरक्षा रक्षक अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला धावून येतात। अजित पवार देखील गाडीतून उतरतात आणि कोणाला तरी फोन करून सूचना देताना दिसतात। त्यानंतर ते जखमी व्यक्तीजवळ जातात आणि त्याची विचारपूस करतात। या अपघातात तो व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे। जखमी व्यक्तीला सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना देऊन अजित पवार आपल्या पुढील नियोजनासाठी कामासाठी रवाना होतात। या व्हिडिओमधून अजित पवारांची कार्यतत्परता दिसून येते, त्यामुळे त्यांचं कौतुक देखील होत आहे। यावेळी अजित पवारांनी अपघात कसा काय झाला असं दुचाकीस्वाराला विचारलं। त्यावर रिक्षा आडवी आल्याने किरकोळ अपघात झाला, जास्त लागलं नाही, फक्त हाताला खरचटलं आणि अंगठ्याला लागलं असल्याचं अपघातग्रस्त व्यक्तीने सांगितलं। मी ठीक आहे असं दुचाकीस्वाराने अजित पवार यांना सांगितलं। अपघातग्रस्तावर संचेती रुग्णालयात प्राथमिक उपचार करा अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या व त्यानंतर ते आपल्या पुढील कामासाठी रवाना झाले। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।